करू दे आता 2 म्हणतील चांगलं काम. तू कल्ला करतो ना. आणि डिलिव्हरी झाल्यावर तिच्या आईकडे पाठवत तिला आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आता मला सांगायला शेंगदाणे करायला सांगितले. शेंगदाणे तुम्ही सांगा कमेंट मध्ये असे असतात हा. गडबडीत म्हणतो पोहे करून खातो. हे शेंगदाणे टाकू नको, तिथे शेंगदाणे टाक 2-4. रोहिणी अरे वा मामी एवढं पर्सन करा. अरे शेंगदाणे तिच्यात टाक ना दुसरे, समजायला का? लवकर टाक. ते शेंगदाणे खाणार नाही मी, टाकू नको. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कुठे चालले तुम्ही? आम्ही चाललो शाळेत. कशाला? चाललो आता आम्ही शाळा शिकायला. डब्बा आणाला. हा. येते नमस्कार कर. कर बाय. नमस्कार. पिऊ कुठे? पिऊ तू कुठे? अरे कुठे गेली? पिऊ वर गेली असं. तिकडे गेली का? तिकडे घरचा. मम्मीला आवाज दे. मम्मी बापू दे आवाज. आणखी नाही का दे आवाज. डबा आण म्हणा. डब्बा कशाला लागतो? दे का डब्बा. नाही तर झोपी घालायचं. ती राहीन का आता? शेंगदाणे दुसरे टाक रोहन तिच्यात. टाकते म्हणल्या टाकते म्हणल्या. कधी मग ते कांदा सुकल्यावर टाकते का? आता 5 बाबा यो. कालच्या व्हिडिओला खूप रामदादाला खूप वाईट लोक बोलले. एवढं बाजारच भेटतं ना तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, खूप जणांचे कमेंट होत्या की असा अवतार काऊन दिसाल रामदादा का. तुम्हाला एक सांगतो, मला झोप नच झाली माझी म्हणून तसं दिसत होता. आणि तुम्हाला तर माहितच आहे, झोप नाही झाली तर चेहरा कसा दिसतो. आता हे बघा, हे असं नुकसान करून चालणार एक सांगा. हे नुकसान नाही, खाता बी येते. खाते मी. अरे पुरं कडू येते. मी खाते, मला सगळं आवडतं. कडू आवडतं. आता यांना म्हणलं नाश्ता करून द्या तर काय म्हणते, तुम्ही नाश्ता खात करून नाही. द्यायला खात नाही. हा, 2 वेळेस झालं. खात नाही. आणि एक वेळेस सांगा मला, आता मी बाहेर नाश्ता करून आणत काय म्हणते, मग ते घरी काही खात नाही. मग आता कोणाचं ऐकाव मी? कोणाच ना काय हा, जेवढं सांगित तेवढं काम करायचं. शिल्लक कशाला बोलायचं? आईला बोल. आई आता बी जवळ तिथं बना. हा का बोलाल मी? पागल एक का मी बोलणार? नाही मी पागल एक बोलणार. तुमच्या बायकोच खड्याच काढ. का खोड्या काढता? खोड्या काढता म्हणी. ते जमत नाही, ते जमत नाही. हो, पाय किती घाण झाली इथं. कधी साफ करायची? कधी करता? आवडलं. कधी आवडणार आहे? आवडतं बाहेर काढलं. त्याच्यामुळे मी बोलणं सोडून द्यायला. मी बोललो त्यांना वाईट वाटतं. जास्त बोलून तोंड खराब कशाला करून घ्यायचं आपलं. नाही रे बाबा. येऊ कुठे? तू झोपली काय? आवाज येऊ बा कुठे? हा ना बरं. मी तर छान वाटतं बाई झोपली. चला मी तुम्हाला 2 मिनिटांनी परत भेटतो. माझ्या तोंडापर्यंत शब्द आलता तू बरोबर होती. बरोबर. तू मला वाटलं तू ते म्हणायला. मग मला केली तूप द्यायचं ना. आणि एका रीती नाही का तू आहे? नाही. बरं मी दारू पितो का नाही सांग बरं आहे. किती पितो? रोजची 500 रुपयाची. कसं असतं माहिती का, जे माणूस घरात राहतं त्याला माहित असतं. आता तुम्ही किती कमेंट केल्या, रामदादा दारू पिऊन व्हिडिओ बनवतो. आता मग काल झोप नव्हती झाली, तो व्हिडिओ घातला आपण. तर सगळ्या लोकांना काय वाटेल मी दारू पिऊनच व्हिडिओ घातला.
आपल्याला माहिती आहे ना आपला माणूस कसं आहे तर त्याचं कामच आहे कमेंट करायचं. आणि त्यांना मी हे पण सांगितलेलं मी आधी दारू पित होतो. कधी? लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी नाही, साखरपुड्याच्या आधी. हम्म. आता साखरपुड्याला किती दिवस झाले? झाले 3 वर्ष. 3 वर्षापासून तुम्हाला कधी दिसलो का मी घरात? नाही. मग आता काय प्रूफ देऊ आणला? काय नको देऊ करू द्या करा म्हणा अजून काम तुम्ही म्हणता तसं. मग आता खरं बी सांगितलं तरी येते येत नाही त्याला खोटंच बोलाव ना मग आहे ना. बरोबर. काही काही कुठं कुठं खोटं बी बोलणं त्यांना खरं वाटतं. त्यामुळे जाऊ द्या. आता माहिती समजा का ज्या माणूस घरात राहते ना त्या लोकांनाच माहित राहते पेते किंवा नाही पेते दुसऱ्याला काय. मी जर दारू पिलो असतं तुम्हाला आता लोक तामाशा दिसला नसता का? भांडणं केली असते माई बोलली असते मा बाप बोलला असता. हो ना तू पहिला सोप्यावर बसू दिलं नसतं. मग पहिली गोष्ट मला घरातच घेतलं नसतं. येऊच दिलं नसतं. आणि लग्न पण झालं नसतं. मग नाही रोहिणीला आवाज दे बरं. अशी उद्धट सारखं का बरं बोलती ती आता? रोहिणी इकडे इकडे आहे तू काय करायली? आज पोळ्या तुमच्यावर यात त्या गेल्या बाहेर. कोणाच्या पोळ्या पोळ्या? करून कोण गेलो बाहेर? वहिनी काय आलं? दात दुखायला बर. सुजलं नाही कशामुळे काय? दात किळला ते डाळ ते भाऊ 10 दिवस गावाला गेलं तर असतो गोळ्या आणल्या तवापासून राहिलंच नाही का? तो एकदा दवाखान्यात नेलं हा सिमेंट भरून देतो मग आता तू लेट आणलं होती ना उद्या? नाही प्रमोशन नाही ना. नाही का? बरं. झाले आता लग्न गिग्न काहीच नाही आपल्या याच्यात. नाही आता आहे पण आता 1-2 वर्षांड आहे. कोणाचं? कोणाचं सानूचं. आता मदत काहीच नाही. चांगला नोकरीवाला भेटला पाहिजे बाप्पा मनात. माय बाप्पाला समसमच नाही. पाऊस गिऊस चालू का तिकडं? पाऊस नाही बघून मला 5,000 रुपये दे. बाईची टाकाचे पैसे मला. मी नेऊन टाकते. तू तुझ्यावर भरोसाच नाही बाहेर तू कोणाला देऊन टाकशील? नाही ग. मी नेऊन टाकते ना. आणि आता परत तुला शॉपिंग करायची का? इथं बस. कशाची? बंद होती ना काहीतरी मागवायची ड्रेस का काही. ते होतं तुला 10 वेळा सांगितलं नाही रोहिणी? ड्रेस नाही मागवायची. होत काय होतं? आता काय केलं तो? नुसतं होतं चावत राहते आई. परत मी बोलत लोक मला बोलते. बंद नाही केलं का? बंद केलेली. हा खाली उतरून ठेव. परत तिला मी बोललो तुम्हाला लोक बोलते. बोल नको ना. किती रुपयात दूध लागतं मला रोज? 300 रुपये. 300 रुपयात दूध जातं कुठं? मी तर एकाच टाइम चहा पितो. तुझ्या पोरीला विचार मग समजतंय तुला पुढं जाते. बाटल्याच्या बाटल्या चालू राहते. बाटल्याच्या बाटल्या 4-4, 5-5 टँक दूध प्यायचे. मग हिचं आता काम कमी केलं का तुम्ही? काम कमी केलं की? आपण आपल्या माणसाला जपलं पाहिजे भाई. दवाखाना कुठं भरा. कपडे मी धुवून टाकते. करू दे आता 2 म्हणतील चांगलं काम. तू कल्ला करतो ना. आणि डिलिव्हरी झाल्यावर तिच्या आईकडे पाठवत तिला आपल्याला. नाही काऊन नाही? पाण्या पावसात दिवस जाऊ दे. तिच्या मायला तिकडे बोलले शेवटी तिची मायाच आहे ना. द्यायचं का? बघत नाही. 2 लेकर भया पोरगी आगोई. ते हाताचं नीट झालं का तुझ्या? वर्ष झालं त्या हातात. हो गाड. पुन्हा सोडलं की गेलं ते. पाणी नव्हतं सुट होत तिला. हो का? पाऊस नाही आता 2 दिवस झाले. आधी खूप पाऊस येऊन गेला. तुमच्या इकडे खूप पाऊस चालू असेल किंवा नसेल. पाऊस आता कमी झालेला आहे. आता सांगितलेलं आहे आणखी पुढे 4-5 दिवस. नाशिक मध्ये काय पाऊस चालू बा? नाशिक मुंबई बाप्पा नाशिक मध्ये खूप पाऊस चालू आहे. मारुतीला प्रसिद्ध आहे तिथला मारुती. मारुती इथपर्यंत पाणी. तुझी बहीण आली का नाही मग घरी माहेरी? अजून
ही लग्नाला गेलेली आहे. तुम्हाला जायचं मध्ये लग्न शहापूरले हा मग काय करते? गाडी का आपल्याकडे जायला? गाडीवर जा. टू व्हीलर कुठं जाऊ एवढं लांब? शहापूर इथं ते कुठं? कुठं आहे रे शहापूर? आंबडच्या पुढं. नंबरच्या पुढे बरं बघू. आणि दुसरी गोष्ट, आता ते लहान बाराची आपल्याला शॉपिंग करायची आहे. नाही रे. माय आहे ब्रिटिशच महाराज एवढे रेड्यासारखे कपडे. शॉपिंग नाही करायची लहान बाळाची सध्या. काहून? नाही, मोकळे झाल्याशिवाय नाही. आधीच नसते आणून ठेवा. डॉक्टर काय म्हणे नॉर्मल होईल का म्हणे? मग नॉर्मल आहे म्हणे ती. काय पहिलं टेन्शन बाळ घ्यायचं? नॉर्मल म्हणजे दुसरं नॉर्मलच असतो. काय टेन्शन घ्यायचं म्हणे? आधी पण झोका नका सोड, तिची माहिती जर मी दवाखान्यात गेली. आजी पिवळीचं झोकान सोडून नाही, मम्मी admit किती दवाखान्यात होते रे? गेलेली आहे. काल पाहिले होते. दाढीच्या याला हा? 7व्या महिन्याची. हम्म? 160 आज ते नाही. 5व्या महिन्याची. ते स्टार्टिंगची ती 5व्या 150 महिन्याची. 150 160 ते 5 महिन्याची. जाऊ द्या काही असो, निघतो ते तोंडातून शब्द. कारण की नको जाऊ कसं ना. वाटतं माहिती का, की आता झालं बाबा पोरापोरीचं, पण वाटतं बाबा 3 पोरीच्या पाठीवर एक पोरग पाहिजे घरामध्ये. वाटतं का नाही? ते मनीषा आत्ता सांगत होती पाहुण्या स्वप्न पडलं म्हणे. शेगाव गेलो आपण सगळेजण आणि कोमलले पोरग झालं पांढरं पटक. कोमल ना दिसता, रोहिणी न दिसता कोमल दिसते पाहुण्याला स्वप्ना. मी म्हणलं गजानन महाराजाला काहीतरी कबूल कर, देव गजानन महाराज आम्हाला येतात आहे ना. हा. म्हणजे आता तिच्या सांभाळायचं नाही सांभाळायचं हे विषय नाहीये. आपल्याला काही हरकत नाही काही पण वाटतं कोणाला एक वाटतं बाबा मुलगा हो. आमच्या आजीला ती आशा आहे. आजीला तर आजीला आधी सगळ्यालाच आशा असते कोमल रोहिणी. हा आजीला जास्त आहे. कसं एवढं पोरग झालं मग तो टेन्शन चाललं जाते ना. नंतर भाऊला विचारच करत नाही ना मग नंतर. हा 2 बस झाले. हम्म. तिसऱ्याचा विचार पण नाही करणार मग. दोघात एक असला तरी बस झालं. हा दोघं भाव. एक पाहिजे. कसं ते पाहिजेच ते. लंगड असो खुड असो पाहिजेच लेकरू. मग बापाचा उद्धार होते ना पोरग असल्यावर. पुढे दिवा पाहिजे ना. त्या ते देवाच्या हातात आहे. आपल्या काय आपण किती बडबड केलं आपल्या तर हातात काय. अंधारात कोठळीत कोणाला माहिती पोरग आहे का पोरगी. काय बी दिलं आणि हे देवानं. नॉर्मल डिलिव्हरीचं पूर्ण श्रेय आईला जातं. कारण की ना आई पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्याला पूर्ण काम दोघी पण करून घेते. कोणाला त्रास सहन नाही होत तर मग आहे काय बरोबर आहे का नाही? आपल्याकडून जवळ झालं तर करावं. बरं चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आपला. कारण की आपले व्हिडिओ पण खूप जण कमी लोक बघताय. पुन्हा व्हिडिओ नाही बघत. शेवटपर्यंत काम केलं बाबा. डिलिव्हरी टायमाला जायच्या टायमाला काम केलं. जायच्या टाइमला तिला म्हणलं भांडे घास गॅस पुस. त्या टायमाला काम केलेलं आहे. शेवट डबल तिला अर्धी पोळी घातली खाऊ घातली होती. हॉटेलची भाजी आणली लक्षात आहे. तेव्हा जेवली मी कमीच जेवले तेव्हा तुम्ही डबल मला म्हणली जेवली ती. जेव वरण खाल्लं आणलं बी होतं वरण. मग मी सकाळी नाही दुपारी सुस्त झाली आई. नुसती झोपली होती नव्हती झोपली दुपारी. तू म्हणले तू काऊन झोपली म्हणून तू बरं चला उठली आणि येऊन सोफ्यावर बसली इथं. व्हिडिओ खूप मोठा होता. थांबतो इथंच व्हिडिओमध्ये. जिथे टाळले बापा. आणि आजपासून आणि- दोन्ही व्हिडिओ घेणार आहे. पोराचं असलं ना रोहिणी जास्त दुखत नाही. पाहू आता बस शांत. नाही ती बघू सांगायला आता. कारण चला. मला अनुभव आहे ना.